आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 हा डिस्कस केला होता। त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघितली होती फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड मेथड होती कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड। ती मेथड आज आपण घेणार नाही आहे कारण तुमचा सिलेबसमधून ती या वर्षासाठी काढून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण डायरेक्ट थर्ड मेथड बघूया, फॉर्म्युला मेथड। तर काय असते ही फॉर्म्युला मेथड? आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म माहिती आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। तर बघा ही फॉर्म्युला मेथडमध्ये फॉर्म्युला आहे x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। तर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला 100 सोल्युशन्स मिळवायचे आहेत। क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री 2 आहे म्हणून आपल्याला 2 सोल्युशन्स मिळतील। या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला गिव्हन इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत। हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा आणि या तिन्ही मेथडपैकी ही मेथड खूप इझी आहे। ही मेथडची जास्त गॅरंटी आहे पेपरला विचारण्याची। तर आपण बघूया, या मेथडचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0। तर बघा फॉर्म्युल्यामध्ये बघा आपल्याला a b c असे 3 व्हेरिएबल दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की या इक्वेशनचा वापर करून आपण एबीसीच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करतो ते। तर एबीसीची व्हॅल्यू कशा फाइंड करतो? आपण कंपेअर करतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळतात। त्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण ह्या गिव्हन फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू टाकून सोल्युशन्स फाइंड आउट करायचे आहेत। त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपण पहिले काय करणार, ही जी रूटची व्हॅल्यू दिसते बी स्क्वेअर मायनस 4ac ती पहिले आपण फाइंड आउट करणार आणि नंतर ती व्हॅल्यू फाइंड आउट करून या फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण एकशे व्हॅल्यू फाइंड आउट करूया। बघा पहिले आपण म्हणणार कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। काय मिळते आपल्याला? वी गेट एबीसीचे व्हॅल्यू मिळतील, ए ची व्हॅल्यू मिळेल 1, बी ची मिळेल 6 अँड सी ची मिळेल 5। फॉर्म्युला आहे x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a। तर आपण पहिले काय करणार, ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार, याला म्हणतात डेल्टा। तर आपण तो पुढे बघणार आहोत डेल्टा म्हणजे काय, पण आधी आपण काय करणार बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करणार। काय मिळते बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय आहे 6 स्क्वेअर मायनस 4a ची व्हॅल्यू आहे 1 अँड c ची आहे 5। काय मिळतंय 36 मायनस 20, आन्सर काय आहे 16। कसले मिळालं फक्त आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली 16। आता आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला वी हॅव, कोणता फॉर्म्युला, x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a। बघा आता आपण या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकूया। बी ची व्हॅल्यू काय आहे 6, देअरफॉर x इक्वल टू इथे मायनस आहे म्हणजे मायनस 6 प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 16, ती व्हॅल्यू टाकली अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 1। यस, आता आपण फक्त हे सॉल्व करणार। काय मिळेल बघा आपल्याला मायनस 6 ॲज इट इज, 16 हा कशाचा स्क्वेअर आहे 4चा, म्हणून आपल्याला काय मिळेल प्लस मायनस 4 अपॉन 2। x इक्वल टू हे मिळालं 16 कशाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे 4चा, स्क्वेअर रूट आहे 4चा। तर आपल्याला याच्यावरून 102 व्हॅल्यू मिळतील। काय बघा x इक्वल टू मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 और x इक्वल टू मायनस 6 मायनस 4 अपॉन 2। आपण असं का लिहिलं बघा, इथे प्लस मायनस आहे, एकदा प्लस लिहिलं आणि एकदा मायनस लिहिलं, कारण आपल्याला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 सोल्युशन असतात। ते प्लस मायनस साइन आहे म्हणून आपण ते फक्त सेपरेट केलं। आता याला फक्त सॉल्व करायचं। बघा मायनस 6 प्लस 4 काय आले मायनस 2 अपॉन 2 और x इक्वल टू काय मिळते मायनस 6 मायनस 4 -10 अपॉन
2 काय मिळेल देअरफॉर x इक्वल टू काय मिळेल आपल्याला -1 और x इक्वल टू काय मिळेल पुढची व्हॅल्यू -5. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो -1 and -5 आर दी सोल्युशन्स ऑफ किंवा आर दी रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा काय केलंय फक्त आपल्याला फॉर्म्युला कोणता लक्षात ठेवायचा आहे x इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac/2a. आपण यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं x² + 6x + 5 = 0. आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये बघितलं होतं की एबीसीचे व्हॅल्यू कशा फाइंड आउट करतात. एची व्हॅल्यू फक्त आपण कम्पेअर केलं x² + bx + c = 0 शी तर आपल्याला व्हॅल्यू मिळतात. एची व्हॅल्यू मिळेल 1, बीची मिळेल 6 अँड सीची मिळेल 5. फॉर्म्युल्यामध्ये आहे रूट ऑफ b² - 4ac/2a. या फॉर्म्युल्यामध्ये पहिले आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. बघा b² - 4ac फक्त व्हॅल्यू टाकल्या. बीची व्हॅल्यू आहे 6 म्हणजे 6² - 4. एची व्हॅल्यू आहे 1 अँड सीची आहे 5. 6² 36 4 × 5 20 आलं 16. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे x इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac/2a. फक्त व्हॅल्यू टाकल्या. बीची व्हॅल्यू आहे 6 म्हणजे x इक्वल टू इथे मायनस साइन आहे -6 प्लस मायनस रूट ऑफ आपण b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड केली ती आहे 6. तिथे टाकली फक्त 2 × a ची व्हॅल्यू आहे 1. हा -6 तसाच प्लस मायनस 16चा स्क्वेअर रूट आहे 4 म्हणजे 4चा स्क्वेअर आहे 16 म्हणून आपण ते लिहिलं 4/2. फक्त इथे प्लस मायनस साइन दोन साइन आहेत म्हणून आपण ते फक्त सेपरेट केले. x इक्वल टू पहिली व्हॅल्यू मिळेल 6 + 4/2 किंवा x इक्वल टू दुसरी व्हॅल्यू मिळेल 6 - 4/2. बघा याला फक्त सॉल्व केलं -6 + 4 -2/2 और -6 - 4 -10/2. फक्त याला सॉल्व केलं. एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या -1 अँड -5. ओके. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. काय म्हणणार कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. वी गेट काय मिळते बघा एची व्हॅल्यू 3, बीची मिळते 2 अँड सीची मिळते -7. आता आपल्याला माहिती आहे पहिलं काय लिहिणार आपण फाइंड आउट काय करणार पहिले. नाउ b² - 4ac हे आपण पहिले फाइंड आउट करूया. काय मिळते बघा बीची व्हॅल्यू आहे 2, 2² - 4 एची आहे 3 अँड सीची आहे -7. काय मिळते बघा 2चा स्क्वेअर आहे 4 मायनस मायनस प्लस 4 3 जा 12 12 × 7 84 12 7 जा 84 ॲडिशन येते 88. आपल्याला कसली व्हॅल्यू मिळाली ही b² - 4ac ची. पुढे आपण काय करणार नेहमीप्रमाणे फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू पुट करणार. वी हॅव आता इथे व्हेरिएबल आहे m म्हणून आपण काय म्हणणार m इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac/2a. बघा बीची व्हॅल्यू आहे 2 -2 प्लस मायनस रूट ऑफ b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 88/2 × a ची व्हॅल्यू आहे 3. सॉल्व करून काय मिळतं बघा -2 प्लस मायनस. आता मी हा 88 कसा लिहू शकते बघा कसा लिहू शकते मी हा 88 4 × 22 केल्यावर बघा काय येतो 88. हे लक्षात येईल मी असं का लिहिलंय पुढे अँड 2 3 जा 6. बघा आता -2 प्लस मायनस 22 हा कशाचा स्क्वेअर नाहीये पण 4 आहे 2चा स्क्वेअर म्हणून मी स्क्वेअर रूट मधून जर 4 बाहेर काढला तर काय येईल 2. यस 2चा स्क्वेअर आहे 4 आणि ऑलरेडी तो 4 स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून मी त्या 4चा रूट घेतला तर काय आला 2 आणि रूट मध्ये राहिला 22/6. यस समजलं का लिहिला 88. बघा 4चा आपल्याला रूट घेता येतं
त्यामुळे मी 4 × 22 लिहिलं, तर हे आन्सर आलं. बघा पुढे काय करणार, ह्या इथे 2 जर कॉमन घेतला 2 ने बघा -2 ला पण भाग जाईल, 2 ला पण जाईल आणि 6 ला पण जाईल. बघा आपण काय करूया, 2 ने या सर्वांना भाग देऊया. काय येतं बघा, 2 × 1 2 प्लस मायनस इथे राहील 1 1 × 2 √22 तेच येईल 22/3. मी काय केलं फक्त इथे लिहा डिवायडिंग बाय 3 सॉरी डिवायडिंग बाय 2 2 ने आपण फक्त इथे डिवाइड केलं. म्हणजे आपल्याला आता पुढे आपण काय करणार, 2 व्हॅल्यू लिहिणार. इथे एकदा प्लसची लिहिणार आणि एकदा मायनसची लिहिणार. बघा काय येईल, देअरफॉर m इक्वल टू काय मिळते आपल्याला, पहिली व्हॅल्यू मिळेल -1 प्लस √22/3 और m ची दुसरी व्हॅल्यू मिळेल m इक्वल टू -1 मायनस √22/3. बघा काय केलंय, फक्त कम्पेअर केलंय गिव्हन इक्वेशन ax² + bx + c = 0. आपल्याला व्हॅल्यू मिळते a ची मिळते 3, b ची मिळते 2 आणि c ची मिळते -7. इथे व्हेरिएबल m आहे म्हणून आपण कम्पेअर करताना काय म्हणणार, am² bm. यस इथे व्हेरिएबल आहे m म्हणून आपण am² + bm + c = 0 शी कम्पेअर करणार. a ची व्हॅल्यू मिळते 3, b ची मिळते 2 आणि c ची मिळते -7. आता फॉर्म्युला मेथड यूज करताना आपण पहिले फाइंड आउट करणार b² - 4ac. b ची व्हॅल्यू आहे 2 2² -4, a ची व्हॅल्यू आहे 3 आणि c ची आहे -7. सॉल्व्ह करून येतं 88. आपल्याला इथे व्हेरिएबल आहे m म्हणून आपण लिहिणार फॉर्म्युला m इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. फक्त व्हॅल्यू टाकल्या. हा 88 4 × 20. बघा आता √88 कसा लिहिता येईल आपल्याला, 4 × 22. अशा संख्यांचं मल्टिप्लिकेशन शोधायचं की त्या संख्यांमधल्या एका संख्येचं आपल्याला रूट घेता आलं पाहिजे. बघा मी म्हणून लिहिला 4 × 22. आपल्याला 4चं रूट घेता येतंय 2 म्हणून हा 4 बाहेर काढला तर आलं 2 अँड √22. तसंच याला फक्त आपण 2 ने डिवाइड केलं तर आन्सर आलं -1 प्लस मायनस √22/3. म्हणजे आपल्याला m च्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, -1 प्लस √22/3 और m इक्वल टू -1 मायनस √22/3. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. कोणता आहे, x² - 3x - 2 = 0. पहिले काय करणार, कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. वी गेट काय मिळते आपल्याला, a ची व्हॅल्यू a इक्वल टू 1, b इक्वल टू -3 अँड c इक्वल टू -2. बघा नेहमीप्रमाणे आपण पहिले काय करणार, फॉर्म्युला मेथडने पहिले आपण b² - 4ac सॉल्व करूया. बघा सॉल्व केल्यानंतर बघा b ची व्हॅल्यू काय आहे, -3² - 4 × a ची व्हॅल्यू आहे 1 अँड c ची आहे -2. काय मिळते बघा, -3चा स्क्वेअर 9 मायनस मायनस प्लस 4 × 2 = 8. काय मिळतंय 17. कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो एवढं लक्षात ठेवा. म्हणजे -3चा स्क्वेअर आला 9 आणि 4 मायनस मायनस प्लस 4 × 2 = 8 आलं 17. बघा आता आपल्याला माहिती आहे वी हॅव काय माहिती आपल्याला फॉर्म्युला यस काय आहे, x इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. यस आता आपण फक्त व्हॅल्यू टाकणार. बघा b ची व्हॅल्यू काय आहे -3, पण इथं ऑलरेडी मायनस साईन आहे म्हणून आपण काय ना -मायनस +3 √b² - 4ac ची व्हॅल्यू काय आली 17. यस अपॉन 2 × a ची व्हॅल्यू आहे 1. याला सॉल्व केल्यानंतर काय मिळतं बघा 3 + -√17 2 × 1 2. ओके पुढे बघा आता फक्त आपण हे साइन सेपरेट करून घेणार म्हणजे आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू मिळतील. देअरफॉर x इक्वल टू पहिली व्हॅल्यू काय मिळेल 3 + √17/2 और x ची दुसरी व्हॅल्यू मिळेल 3 - √17/2. यस हे झालं याचा आन्सर.
देअरफॉर काय म्हणणार आपण शेवटी 3 प्लस रूट ऑफ 17/2 अँड 3 मायनस रूट ऑफ 17/2 आर दी रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. इझी आहे ही मेथड. ओके. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. 5m² मायनस 4m मायनस 2 इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे काय म्हणणार, कम्पेरिंग विथ am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. काय मिळते आपल्याला व्हॅल्यू, वी गेट a ची व्हॅल्यू मिळते 5, b ची मिळते -4 अँड c ची व्हॅल्यू मिळते -2. आता आपण काय करणार, पहिले नाव काय फाइंड आउट करणार, b² मायनस 4ac. बघा b ची व्हॅल्यू आहे -4 मायनस 4² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5 अँड c ची आहे -2. -4चा स्क्वेअर 16 मायनस काय येतं बघा 4 5 जा 20 मायनस मायनस प्लस 20 इंटू 2 प्लस 40. बरोबर. पुढे काय, यांचे ॲडिशन काय मिळते 56. ही व्हॅल्यू कशाची झाली, b² मायनस 4ac ची. आता आपल्याला माहिती आहे काय, वी हॅव फॉर्म्युला m इक्वल टू -b प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. b ची व्हॅल्यू आहे मायनस आणि इथं ऑलरेडी मायनस आहे म्हणजे मायनस मायनस प्लस, b ची व्हॅल्यू आहे 4 प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळते 56 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 5. आता इथे बघा 56 आहे. कोणत्या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला 56 मिळतो. बघा कोणत्या दोन संख्यांचा, समजा मी लिहिला 4 इंटू 14. बघा त्यांचा गुणाकार केल्यानंतर 56 मिळतो आणि आपल्याला 4चा रूट पण घेता येईल. बघा लिहिणार 4 प्लस मायनस रूट ऑफ 4 इंटू 14 जर केलं तर येतं 56 अपॉन 10. बरोबर. आता पुढे काय करणार आपण, 4 बाहेर काढणार म्हणजे 4चं रूट घेणार तर काय मिळतंय, हा 4 तर तसाच 4 बाहेर घेतल्यानंतर येतो 2 इंटू रूट ऑफ 14 अपॉन, मी हा 2 इंटू 5 तसाच ठेवते कारण आपल्याला 2ने याला डिवाइड करता येईल. बघा आता 2ने जर डिवाइड केलं तर काय मिळतंय, 2 प्लस मायनस रूट ऑफ 14 अपॉन 5. काय म्हणणार इथं फक्त डिवायडिंग बाय 2. यस, एमच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. कोणत्या, हे झालं एम इक्वल टू, देअरफॉर 2 व्हॅल्यू कोणत्या, एम इक्वल टू 2 प्लस रूट ऑफ 14 अपॉन 5 और एम इक्वल टू दुसरी व्हॅल्यू 2 मायनस रूट ऑफ 14 बाय 5. ओके. आता आपण 5th एक्झाम्पल बघूया. ते आहे y² प्लस 1/3y इक्वल टू 2. नेहमीची प्रोसिजर काय म्हणणार आपण, कम्पेरिंग विथ आता इथे व्हेरिएबल आहे y म्हणून म्हणणार ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. काय मिळते आपल्याला, वी गेट a ची व्हॅल्यू मिळते 1, b ची मिळते 1/3. आता हा इकडे आहे +2, आपण पहिले राईट नाही केलंय, कशाच्या फॉर्ममध्ये बघा, c ची व्हॅल्यू इथे मिळते -2. ही इक्वेशन आपण कशी राईट करू शकतो बघा, इथे लिहिते मी. हा व्हेरिएबल आहे 2, आपण c ची व्हॅल्यू हा 2 इकडे आणलं तर काय होईल, y² प्लस 1/3y मायनस 2 इक्वल टू 0 अशी मिळेल. बघा तर आपण याच्यावरून लिहू -c ची व्हॅल्यू मिळते -2. तर नेहमीप्रमाणेची प्रोसिजर बघा. नाव b² मायनस 4ac इक्वल टू, बघा b² आहे, b ची व्हॅल्यू आहे 1/3, आपण इथे पुट करूया 1/3² मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे 1 इंटू -2, c ची व्हॅल्यू आहे -2. तर काय मिळतंय बघा,
1/3चा स्क्वेअर आहे 1/9, 1चा स्क्वेअर 1 अँड 3चा स्क्वेअर 9, मायनस मायनस प्लस 4 2 जा 8. बघा काय आलंय 1/9 प्लस 8. आता आपण हे सॉल्व करूया. 1 अपॉन हा 9 इंटू 8 काय येतं बघा प्लस 9 इंटू 8 अपॉन 9 काय मिळतं आहे 1 प्लस 72 अपॉन 9. सॉल्व करून काय मिळतं बघा 73 अपॉन 9. कसली व्हॅल्यू झाली ही रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू झाली 73 अपॉन 9. आपण आता फक्त फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाकूया. काय माहिती आता फॉर्म्युला कोणता आपल्याला वी हॅव y इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा इथे बीची व्हॅल्यू आहे 1/3. आपण फक्त इथे टाकणार इथे मायनस साइन आहे 1/3 बीची व्हॅल्यू प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आहे 73 अपॉन 9. ती याच्यात टाकूया बघा काय माहिती आहे रूट ऑफ 73 अपॉन 9 अपॉन 2 याची व्हॅल्यू आहे 1. हा मायनस 1/3 तसाच ठेवते. आता यातून काय कॉमन निघतं बघा मी ही ब्रॅकेट अशी लिहिते 1/9 इंटू 73. बघा हेच येते फक्त मी काय केलं हा याच्यातून 1/3 इकडे घेतला तर राहिलं 73. तसंच लिहिलं 1/9 इंटू 73 अपॉन 2. आता आपल्याला 1/9चं स्क्वेअर रूट घेता येईल. काय मिळेल बघा 1चा स्क्वेअर 1 अँड 9चा स्क्वेअर रूट मिळतो 3. आपण तो बाहेर काढला राहिला रूटमध्ये 73 अपॉन 2. हे समजलंय का काय केलंय फक्त हा 1/9 इंटू 73 हेच येते बघा 73 अपॉन 9. आता मी घेतलं 1/9चं स्क्वेअर रूट ते फक्त रूटच्या बाहेर घेतलं 1/3 इंटू रूट ऑफ 73 अपॉन 2. आता काय करता येईल बघा आता इथे बेस सेम आहे म्हणून मी तो एकदाच लिहिणार. काय येईल बघा -1 प्लस मायनस रूट ऑफ 73 अपॉन 3 इंटू 2. ओके आता पुढे काय -1 प्लस मायनस रूट ऑफ 73 अपॉन 3 2 जा 6. फक्त आपण यांचे बेस सेम करणार. हा मिळाला y इक्वल टू बेस सेपरेट केल्यानंतर काय मिळतं बघा देअरफॉर y इक्वल टू पहिली व्हॅल्यू मिळेल -1 प्लस रूट ऑफ 73 अपॉन 6 और दुसरी व्हॅल्यू मिळेल y इक्वल टू -1 मायनस रूट ऑफ 73 अपॉन 6. इथे काय केले फक्त बेस सेम आहे म्हणून तो एकदाच लिहिला आणि हा अपॉनचा 2 तसाच 3 इंटू 2 6 एवढंच केलं आहे फक्त. ओके बघा आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 6th एक्झाम्पल आहे हे 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. आपण नेहमीप्रमाणे काय पहिली मेथड कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट काय मिळते बघा एची व्हॅल्यू मिळते 5 बीची मिळते 13 अँड सीची मिळते 8. आपण मेथड पहिली काय करतो पहिले फाइंड करतो b² मायनस 4ac. बघा बीची व्हॅल्यू आहे 13 म्हणून याच्यामध्ये व्हॅल्यू टाका 13² मायनस 4 याची व्हॅल्यू आहे 5 अँड सीची आहे 8. 13चा स्क्वेअर 169 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन येतं 160 इक्वल टू 9. हे 169 मायनस 160 काय मिळते आपल्याला 9 म्हणजे व्हॅल्यू मिळते आपल्याला b² मायनस 4ac ची 9. त्याला आपण ब्रॅकेट केला म्हणजे आपल्याला व्हॅल्यू टाकताना सोपं होईल. वी हॅव काय माहिती आपल्याला फॉर्म्युला कोणता x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन 2a. बघा इथे आहे बीची व्हॅल्यू 13 हे मायनस साईन तसंच बीची व्हॅल्यू आहे 13 प्लस मायनस आपल्याला b² मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळते 9 ती टाकली अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आहे 5. याला फक्त सॉल्व केला -13 तसाच प्लस मायनस 9चं स्क्वेअर रूट आहे 3 प्लस मायनस 3. बघा 3चा स्क्वेअर आहे 9 म्हणून आपण तो लिहिला प्लस मायनस 3 अपॉन 2 5 जा 10. याच्यावरून आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतात. x इक्वल टू मिळते पहिली व्हॅल्यू -13 प्लस 3 अपॉन 10
और एक्सची व्हॅल्यू दुसरी मिळते कोणती -13 -3/10 -13 + 10 किती होतात सॉरी -13 + 3 -10/10 और एक्स इक्वल टू दुसरी व्हॅल्यू मिळते -13 -3 -16/10 फक्त त्यांचा डिव्हिजन करा काय मिळते पहिले एक्सची व्हॅल्यू मिळते -1 और एक्स इक्वल टू दुसरी व्हॅल्यू मिळते -8/5 म्हणजे आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतात -1 -8/5 म्हणजे -1 -8/5 आर दी रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। आपला प्रॅक्टिस सेट हा कम्प्लीट झालेला आहे। काही क्युरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकत चला। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन्स पडत राहतील। थँक्यू।